बेलवाल आहे। मी सिटी प्रायव्हेट स्कूल इयत्ता 3री मध्ये शिकते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला एक छान गोष्ट ट्रिंग 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 ट्रिंग। अरे आता कोणाचा फोन आला बघते जरा। अरे मोबाईल कॉलिंग। हेलो कोण बोलतोय? हेलो मी मोबाईल बोलतोय। अरे मोबाईल दादा तू कसं काय बोलतोय? दिवसभर तर आम्ही तुझा वापर करून बोलत असतो। तेच तर तुम्ही लोक एवढं बोलतात की आता जर मी व्यक्त नाही झालो तर माझे कान फाटतील। अरे तुला इतकं चिडायला काय झालं सांग मला। काय सांगू आणि किती सांगू? खरं तर मी जेव्हा नवीन कोणाकडे जातो तेव्हा ती व्यक्ती माझ्यावर खूप प्रेम करते। अगदी सकाळी उठून देवदर्शनाआधी माझं दर्शन करण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मला सोबत ठेवतात। काही जण तर रात्री सुद्धा मला एकटं सोडत नाही, अगदी मला कुशीत घेऊन झोपतात। पण हे टेन्शन आता मला नकोच झालंय। लोक मला स्वतःचा स्पेसच देत नाही, तरी डॉक्टर किती वेळ सांगतात की जास्त मोबाईल बघितल्यामुळे डोळे खराब होतात, तरी पण लोक चष्मा घालून मला बघतात, पण माझा नाद काय सोडत नाही। खरं तर जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मी एका माणसाच्या मनातल्या गोष्टी दुसऱ्या माणसाच्या मनापर्यंत पोहोचवेल एवढंच माझं काम होतं। पण नंतर जसा वेळ गेला लोक वेगवेगळ्या कारणांसाठी माझा उपयोग करू लागली। खरं तर ही प्रगती पाहून मला आनंदच आहे, पण कधी माझा मन उदास होऊन जातो। काय रे मोबाईल दादा तू उदास का होतोय? काय सांगू, आजकाल पालकांनी त्यांच्या मुलांना मोठं करायचं, सगळ्या गोष्टी शिकवायचं काम जणू काय माझ्याच खांद्यावर टाकलं आहे। काहीही झालं तर दे मोबाईल, जेव घालायचंय दे मोबाईल, रडत आहे दे मोबाईल, फिरायला जायचंय दे मोबाईल, अगदी झोपायचं असेल तरीही दे मोबाईल। तसं बघितलं तर माझ्याकडनं शिकण्यासारखं बरंच काही आहे, पण मी बघतो की मुले माझ्यासोबत फक्त गेम खेळतात। या वयात मुलांना छानपैकी बागेत जाऊन बघायला पाहिजे, शरीराला व्यायाम होईल असे खेळ खेळायला पाहिजे, मित्रांसोबत पालकांसोबत छानपैकी गप्पा गोष्टी करायला पाहिजे। पण कधी असं वाटतं की मुलं माझ्यामुळे हे सगळं विसरत चालली आहे। शेवटी पालकांना एवढंच सांगेन की कधीतरी तुमचा मोबाईल सोडून मुलांच्या सानिध्यात येऊन तर बघा, आनंदाची काही क्षण मुलांसोबत जगून तर बघा। हो रे मोबाईल दादा, हे ऐकून मला पण असं सांगावंसं वाटतंय की आई बाबा माझी एक विनंती आहे तुम्हाला, आता तर तुमचा मोबाईल सोडा आणि दिवसातून काही वेळ मलाही द्या थोडा